दंडवत प्रणाम मी सतीश बाधा गुरु भोजरज बाबाजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर मानव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. विद्य गुरुवर्य आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवर्य श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा संचालक बाबांना दंडवत प्रणाम. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 9452 75075. एक सूचना आहे, मी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1 महिना माझं वास्तव्य जे आहे ते भानखेडी या ठिकाणी आहे. बरेच मला प्रश्न विचारला, बाबा भानखेडी नेमकं कुठं आहे? आपल्याला माहिती असेल नागदेवाचार्य यांचं विस्मृत स्थान जे आहे, जे ठिकाण ते भानखेडी. म्हणजे स्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर ज्यावेळेस सर्व परिवार आमच्या स्वामींनी श्री प्रभू बाबांना निरवलं आणि मग सर्व परिवार माधयसा नागदेवाचार्य माईम भट्ट सर्व जो परिवार आहे तो वृद्धपूर या ठिकाणी आला. परंतु आचार्यांना स्वामींशिवाय काही अजिबात करमत नव्हतं, त्यांचा विरह त्यांना सण होत नव्हता. आणि माझा चक्रधर मला कुठे भेटेल हे शोध घेण्यासाठी ते फिरत फिरते भानखेडीच्या जंगलामध्ये आले. आणि आल्यानंतर तिथे माझा देव श्री चक्रधर द्या, माझा देव श्री चक्रधर द्या असं म्हणायचे, दुःख करायचे. लोक म्हणायचे कोण हा वेडा माणूस, देवासाठी वेडा झालेला दिसतोय, याला वेडपण तर लागलं तर नाही. आणि मग असे ते जंगलामध्ये आले. आणि मग आल्यानंतर काही गुराखी मुलं होते, नागदेवाचार्य काही खातपीत काही नव्हते. मग ती गुराखी मुलं त्यांना कुरुंदने जी वनस्पती आहे ती आणून त्यांच्या तोंडामध्ये पिळायची. मग माधयसाला ही गोष्ट समजली. मग माधयसा श्रीप्रभू बाबांना विचारते की नागदेवाचार्य कुठे आहे? आमचे बाबा म्हणतात, अहो मेली जाय भानखेडीची जाय म्हणे, जा भानखेडीला, तिथे आहे तो. आणि मग माधयसा फिरत फिरत त्या ठिकाणी येते. तिथल्या त्या मुलांना विचारपूस करते. ते गुराखी मुलं असतात, सांगतात की आई एक माणूस वेडा आहे, तो ना चक्रधर चक्रधर असं म्हणतो, काही खातपीत नाहीये. आणि मग कुठे आहे तो? शोधत शोधत माधयसा भानखेडीच्या जंगलामध्ये आले. आणि ज्या ठिकाणी आचार्य विस्मृती अवस्थेमध्ये पडले होते ते ठिकाण म्हणजे भानखेडी. दुसरं त्या ठिकाणी स्थान आहे गोविंद प्रभूंचं दांडी खालवणे, ते एक स्थान आहे. आणि तिसरी गोष्ट, वृद्धपूरला जर तुम्ही आला, वृद्धपूर आपण माता खिडकी करतो, गोपालकृष्ण महाराजांचं स्थान आहे. ज्या ठिकाणाहून गोपालकृष्ण महाराजांनी रुक्मिणीचं त्या ज्या स्थानी चिंतन केलं आणि चिंतन करून हरण केल्यानंतर पुन्हा 3 दिवस गोपालकृष्ण महाराज ज्या ठिकाणी राहिले ते माता खिडकी. आणि त्याच माता खिडकीला गोविंदप्रभू बाबांचंही स्थान आहे. ती माता खिडकी स्थान बंधन केल्यानंतर राजापेठ महानुभाव आश्रम आहे. आदरणीय श्रद्धेय कविश्री कुलाचार्य बाबा कारंजेकर बाबांचा आश्रम आहे तिथे मोठा. तो आश्रमापासून भानखेडी जे गाव आहे ते फक्त 8 किलोमीटर आहे. आणि श्री गोविंद गुरुकुल तिथे आश्रम आहे फार मोठं. तुम्हाला मी सांगितलं होतं ज्या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय कविश्री कुलाचार्य कैवल्यवासी कारंजेकर बाबा सरलेले, त्यांचे गुरु आदरणीय श्रद्धेय बाळकृष्ण बाबा कारंजेकर यांची महावाक्य या भानखेडीला लागली होती. आदरणीय श्रद्धेय कविश्री कुलाचार्य कैवल्यवासी बाबांची महावाक्य लागली होती. म्हणजे 5 कार्यक्रम मोठी महावाक्याची भानखेडीला झाली. बरेच लोकांना अजून माहिती नाही आहे. आणि जर तुम्ही रुद्धपूर, अमरावती, माता खिडकी जर इकडे आला, आणि विशेष म्हणजे आचार्यांचं विस्मृती स्थान, ती जागा जिथून माधयसा आचार्यांना घेऊन गेली, जिथं आचार्य विरस्तेमध्ये पडले होते, तिला भेटले ते ठिकाण, ते म्हणजे भानखेडी. फार मोठा आश्रम ठिकाणी आहे. आणि याच ठिकाणी मी राहतो. बरेच म्हटले, बाबा आम्ही जर परिसरामध्ये आलो तर नेमकं कुठे यावं? म्हणून त्यांना सांगतो की जर तुम्ही अमरावतीला आल्यानंतर माता खिडकी स्थान करा आणि भानखेडी जो आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला कोणीही सांगेल. आणि गोविंद प्रभूंचं एक स्थान आहे, आचार्यांचं विस्मृत स्थान आहे, फार मोठा आश्रम आहे.
प्रशस्त अशी जागा आहे. आणि कधी जर इकडे आलाच आपण या ग्रुपमधून जर कोणी मला भेटायचं असेल तर त्यांनी मला 94 052 75 075 या नंबरला आपण कॉल करा. दंडवत प्रणाम. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना अमृत प्रवर्तक ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांनी आपला फोटो, तुमच्या नावाचं गाव, ॲड्रेस आणि तुम्हाला कोणत्या गुरुचा उपदेश हे पूर्ण अपडेट माझ्या व्हॉट्सअपला पाठवावं. नंतर तुम्हाला ग्रुपला जॉईन केल्या जाईल, हे लक्षामध्ये ठेवा. आता आपण निरूपणाला सुरुवात करूयात पोथीला. दंडवत हो. काल आपण दत्तात्रेय कवच महाभाष्य श्रवण करत असताना दुसरा श्लोक, सुरेशम वंदितम देवम त्रैलोक्य लोकवंदितम हरिहरात्म भुवंदे दत्तात्रेय नमस्तुते, हा श्लोकाचा अर्थ पहिला भाग आपण बघितला. त्याचा आपण दुसरा भाग आज पाहणार आहोत. तर म्हटले, टीकाकार म्हणतात की फक्त जे हरिहर ब्रह्मा विष्णू महादेव यांनीच नमस्कार केला काय, किंवा काल आपण देवल्य ऋषीची कथा आपण बघितली, तो कशा प्रकारे स्वामींना दत्तात्रेय प्रभूंना शरण आला आणि त्याचं सामर्थ्य वाढू लागलं. त्या निमित्तानं देवी देवतांनी दत्तात्रेय प्रभूंना प्रार्थना केल्यानंतर दत्तात्रेय महाराज माहुर ठिकाणी आल्यानंतर त्याचं जे लिंग आहे 3.5 हाताचं ते लिंग जे आकाशाला टेकलेलं होतं, देवल्य ऋषींनी तपाने केलेलं लिंग, ते दत्तात्रेय प्रभूंनी जमिनीमध्ये त्याला दाबलं आणि देवल्याने विनंती केली 3.5 हात तरी कमीत कमी हे लिंग आहे ते आऊट हात राहू द्या, तुमची माझी एक ओळखण आणि भेट. आणि तेव्हापासून दत्तात्रेय प्रभू निद्रेलेच आपण बघितला. आज आपण पाहणार आहोत. तर म्हटले, जीव देवताच दत्तात्रेय प्रभूंना सन्मान देतात काय, नाही ईश्वर अवतारही दत्तात्रेय प्रभूंचा जय जयकार करतात. उदाहरण सांगा म्हणाले ना, चक्रपाणी महाराज पववेच्या निमित्तानं फलटणवरून यात्रेच्या निमित्तानं माहुर्या परिसरामध्ये आले, माहुरे ठिकाणी आले आणि दोयदेवाच्या भेटी जी स्थान आहे त्या ठिकाणाहून दत्तात्रेय प्रभूंनी व्याघ्रवेशामध्ये चक्रपाणी महाराजांना दर्शन देऊन शक्तीचा स्वीकार चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रेय प्रभूंनी केलेला आहे. त्याचप्रमाणे चक्रपाणींनीही वंदन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आमच्या श्री प्रभू बाबांनी संन्यास घेतला तेव्हाही दत्तात्रेय प्रभूंना वंदन केलेलं आहे. आणि पंचाळेश्वरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुंफेतून जय जयकार केला. सांगतात ना, अवधूताच्या पाठीवर बसून आत्मतीर्थाजवळ गेले आणि सांगितलं की हे स्थान, उपाध्यायबासांना सांगितलं ना, तुम्ही बळेग्रामचे आहे. तर म्हटले आत्मतीर्थ आहे आमच्या जवळ. स्वामी म्हटले प्रतिदिनी तुम्ही त्या ठिकाणी जात जा, कारण की ते तर प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभूंचा संबंध आहे. आणि का पार्थिवा जडासारखे ते तीर्थ नव्हे, ते तर साक्षात दत्तात्रेय प्रभूंचा संबंध आहे. ते आत्मतीर्थ, त्या ठिकाणी तुम्ही नित्य नियमाने जात जा. कारण दत्तात्रेय प्रभूंचा अवतार हा चतुर्युगी आहे, चतुर्युगी विद्यमान राहणार आहे. जे कृतयुगामध्ये पण होता, त्रेतामध्ये पण आहे, द्वापारामध्ये पण आहे, कलियुग पण आहेच की नाही. दत्तात्रेय महाराज आता सुद्धा निद्रेला माहूरला येतातच की नाही, म्हणजे विद्यमानच आहेत. कोल्हापूरची भिक्षा, पंचाळेश्वरचं भोजन, मेरूवाळचं वाराणसीचं स्नान आणि माहूरची निद्रा. आत्ताही चतुर्युगी दत्तात्रेय प्रभूंचा अवतार सांगितला, आताही विद्यमान आहेत. हे थोरपण प्रत्यक्ष आमच्या स्वामींनी भक्तांना सांगितलं आणि स्वतःही अवधूताच्या पाठीवर बसून आमचे स्वामी आत्मतीर्थजवळ गेलेले आहेत. कारण की चक्रपाणी महाराजांची गुरु दत्तात्रेय महाराज, गोविंद प्रभू बाबांची गुरु चक्रपाणी महाराज आणि गोविंद प्रभू बाबा आद्य स्वामींची गुरु. मग 5 अवताराला ते वंदनीय आहेत ना. असं स्वामींनी
थोरपण सांगितलं आणि त्यांचा जो थोरपण आहे ते आपण सर्वांनी अंतःकरणामध्ये जपावं. अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंची महिमा. देवताच नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वर अवतारही दत्तात्रय प्रभूंना काय करतात म्हणाले, वंदन करतात. ही थोरवी त्यांची आहे. त्याचप्रमाणे संत ज्ञानदेव यांनी सुद्धा एक अभंग त्यांनी लिहिलेला आहे. त्यांचे अनेक प्रकारचे अभंग त्यांनी लिहिलेत. ते सांगतात की ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पंचाळीश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी या. असे एक ओवी आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज त्यांचं जे आपेगाव आणि पंचाळीश्वर हे अंतर खूप जवळ आहे. हे लक्षात घेता ज्ञानेश्वर महाराज आत्मतीर्थ या ठिकाणी येऊन गेले शक्यताही नाकारता येत नाही. म्हणजे देवतागण संतगण सुद्धा दत्तात्रय देवता मानतात, संतगणही मानतात. आणि ज्ञानेश्वरांनी सुद्धा तो आपल्या अभंगाच्या ओवीमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांना सुद्धा दत्तात्रय प्रभूंची भक्ती अभिप्रेत होती किंवा दत्तात्रय प्रभूंना ते गुरु मानत. याचा अर्थ हे अभंगावरून दिसून येतो. म्हणजे दत्तात्रय प्रभूंना सर्वच जण वंदन करतात. सांगितलं देवतागण, सुरगण, थोर संत महात्मे हे दत्तात्रय प्रभूंना वंदन करतात. आणि मग ज्ञानेश्वरांच्या अभंगाच्या ओवीवरून ज्ञानेश्वरही दत्तात्रय प्रभूंना गुरु मानत असत. याचा अर्थ दिसून येतो. म्हणून त्यांनी अशा प्रकारचा गोड अभंग लिहून ठेवलेला आहे. तर म्हटलं आहे तर म्हणाले संत आणि देवतास्तुती करतात काय दत्तात्रय प्रभूंची. ना म्हणाले मदलसा पुत्र अर्लक नरपती, रुचिकादी तपस्वी आणि सामान्य जनही दत्तात्रय प्रभूंचं स्तवन करतात. मदलसा पुत्र अर्लक, आपण याची कथा बघूया. मदलसेचा पुत्र अर्लक सांगतात की मदलसेला 7 पुत्र होते. त्यामध्ये अर्लक हा सगळ्यात लहान होता. हा अर्लक राजा 6 मुलं जे होते ते आपल्या आईसोबत दत्तात्रय प्रभूंना अनुसरले. त्यांचं काय मन ते प्रपंचाचा त्याग करून विरक्तता त्यांना प्राप्त झाली. आपल्या आईसोबत निघून गेले कुठे, दत्तात्रय प्रभूंकडे. परंतु हा शेवटचा राजा अर्लक याला आईने सांगितलं, हे बघ राजा, तू प्रपंच कर, राज्यकारभार कर, परंतु शेवटी तू दत्तात्रय प्रभूंना शरण जा, या विषयामध्ये गुंतून राहू नकोस. हा मदलसेचा पुत्र अर्लक फार मोठा महान तपस्वी, धर्मज्ञ, सत्यवादी होता, दृढनिश्चयी होता. परंतु हा जेव्हा राज्य असतं बघा, हा जो पुत्र होता अर्लक, त्या राज्यभोगामध्ये एवढा गुंतून गेला होता, तो आपल्या आईने जे सांगितलं ते सगळं विसरून गेला. आईने काय सांगितलं ते विसरून गेलेला होता. आणि मग मदलसेने स्वतःच्या भावाकरवी याच्यावर आक्रमण केलं. याचा युद्धामध्ये पराभव झाला. मग तो फिरायला लागला, सगळं राज्य हिसकावून घेतलं आणि मग झाडाखाली बसायचा, चिंतन करायचा. चिंतन करता करता त्याला समजलं की आपण इंद्रियांचे दास आहोत. आपण तर राजा आहोत, परंतु आपण इंद्रियांच्या अधीन झालेलो आहोत, इंद्रियांचे आपण गुलाम झालेलो आहोत. आणि मग आपण तो विकाराधीन झालेलो आहोत. आणि मग जेव्हा त्याला हे समजलं, त्याची सगळी स्थिती गोंधळल्यासारखी झाली. सगळं राज्य निघून गेलं ना. मग त्याला आता नेमकं काय करावं सुचत नव्हतं. मग त्याला आपल्या आईची आठवण झाली, त्या वचनाची आठवण झाली. आईने एका चिठ्ठीमध्ये लिहून ती चिठ्ठी त्याच्या दंडावर बांधलेली होती. आणि आईने सांगितलं, जेव्हा तुला काही अडचण येईल ना, तुझ्या संकट येईल ना, तेव्हा तुला मोलाचा सल्ला मी देते, ही चिठ्ठी उघडून बघ. मग त्याला ती चिठ्ठी आठवली, दंडाला बांधलेली. आणि चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, एकच वाक्य होतं. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, त्यज भज कुरु स्मरणित्वम.
त्याला काही अक्षर कळलं नाही, याचा अर्थ लागेना. अनेकांना चिठ्ठी दाखवली, सगळीकडे फिरला, पण त्याला कोणी अर्थ सांगितलं नाही. त्याला समोर एक गुफा दिसली. समोर एक गुंफा दिसली. त्या गुंफेमध्ये एक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. चिठ्ठी घेऊन त्यांच्याकडे गेला. त्यांनी सांगितलं, महाराज मला याचा अर्थ सांगा. मी सगळीकडे फिरलो, पण तुम्हाला याचा अर्थ कोणी सांगितला नाहीये. मग त्यांनी चिठ्ठी वाचली. कोणी त्या ऋषींनी त्यावर जे वाक्य होतं त्यांनी सांगितलं, या वाक्याचा अर्थ जे आहे ना, याचा अर्थ असा आहे, त्याग कर, भजन कर आणि स्मरण कर. असा त्या वाक्यांचा अर्थ होता. वाक्य काय होतं? त्यज भज कुरु स्मरणित्वम. म्हणजे निरंतर तू त्याग कर, आणि त्याग करून भजन कर आणि स्मरण कर, माझंच कर, म्हणजे परमेश्वराचं कर. त्यांनी सांगितलं, तुम्ही कसं काय ओळखलं? त्यांनी सांगितलं, तू माझा भाऊ आहेस, मी मदलसीचा पुत्र आहे. ते ऋषी कोण होते? ते मदलसीचे पुत्र होते, आणि यांचा तो भाऊ होता अर्लकाचा. आणि मग त्याला कळलं की सांसारिक दुःख, नैसर्गिक आपत्ती, जे काही माणसाला दुःख होतं ना, प्रारब्ध, मनुष्य त्याने होरपळत असतो. त्या राजाला सगळं काही नष्ट झालं, राज्य गेलं, वैभव गेलं, आता भोग काय भोगणार? मग दुःख झालं त्याला. किंवा आपण पाहतो ना, प्रपंचामध्ये जर काही सांसारिक दुःख आलं, आपण पाहत नाही का? कुणाला द्रव्य शोक असतो, म्हणजे पैसा गेला दुःख असतं. कुणाला पुत्र शोक असतो, म्हणजे पुत्र मरण पावतो मध्ये त्याचं दुःख असतं. किंवा कुणाला पत्नी शोक असतो, म्हणजे पत्नी मरण पावले याचं पण दुःख असं होतं की नाही माणसाला. किंवा एखाद्या पतीला पत्नी नसते, त्याला पण दुःख होतं. किंवा एखाद्या पत्नीला पती नसतो, त्याला पण दुःख होतं. आणि हे असह्य होऊन जातं. आधार संपल्यानंतर दुःख असह्य होतं. परंतु इथे सांगितलं की तू त्याला सांगितलं, हे नश्वर आहे, नाशिवंत आहे, याच्या पाठीमागे लागू नको. तुझा ईश्वर, तुझा आधार, दत्तात्रय प्रभू तुझा आधार आहेत, तू त्यांना शरण जा. त्याला वाटली गोष्ट बरोबर आहे. जे नाशिवंत, प्रपंच नाशिवंत आहे ना, असे ते दिसे ते नासे. जे आज दिसतं ते उद्या नाहीसं होणार आहे. त्यांच्या बंधूंनी त्याला समजून सांगितलं, हे बघ मी ध्यान करतोय, काही दुःख आहे का माझ्याकडे? मी आहे, समाधानी आहे, काही दुःख आहे का माझ्याकडे? हे बघ झोपडी आहे, तू महालामध्ये पण सुखी नव्हता, मी झोपडीमध्ये सुखी आहे. का? मी मोहात फसलेलो नाहीये, सगळं टाकून दिलं. आणि सुख पाहिजे ना, सगळं टाकून द्यावं लागतं. प्रपंचामध्ये सुद्धा सुख पाहिजे ना, तर आहे त्याचा त्याग करावा लागतो. स्वामींनी तर काय सांगितलं, आहे ते सोडून द्या, माझ्याकडे या. जो पण तुम्ही प्रपंचामध्ये आहे, तुम्हाला हा प्रपंच दुःखच देणार आहे ना. काही सुख भेटलं का प्रपंचात तुम्हाला? फक्त ते मानलेपणाचं सुख आहे. वास्तव सुख आहे का प्रपंचामध्ये? किती विवंचना प्रपंचामध्ये असतात. आजचा दिवस गेला, उद्या कसं येईल, उद्या काय होईल, आहे की दुःख आपल्याला? साधकाला काही दुःख आहे का? त्याला काही नाही, भिक्षा मागायचे, भोजन करायचं, स्मरण करायचं, त्याला कुठली प्रकारची विवंचना, चिंता नाहीये. जरी झाली तो विचार नाही करत. तो म्हणतो माझा देव समर्थ आहे, तो बघून घेईल. साधकाचं जीवन बघा का निस्पृह आहे, आनंदही आहे. पण कोण साधक? जो निरालंबी आहे, तो आलिंबन ज्याला, त्याला दुःख राहणारच की. तो ऋषी म्हणतो, तो महालामध्ये सुखी नव्हतास, मी सुखी आहे. अर्लक होता का महालामध्ये? सुखी नव्हता. आज एखादा किती तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही सुखी आहे का? तुम्ही विचार करा प्रामाणिकपणे, आपण सुखी आहोत का? पैशावाला सुखी नाहीये, प्रॉपर्टीवाला पण सुखी नाहीये. एखादा डायरेक्टर आहे शुगर फॅक्टरीचा, पण त्याला शुगर सांगितली, साखर खाता येईल का त्याला? नाही खाता येणार. तसं आपल्याकडे पण आहे, सगळं आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, पण सुखच नाहीये. संतती आहे, पण ती बरोबर नाही निघाली, हे दुःख तुम्हाला असतं. संपत्ती आहे, पण संतती नाहीये, ते पण दुःख तुम्हाला असतं. आणि एखादा दोन्ही पण दुःख आहे, संततीचं पण आहे, संपत्तीचं पण आहे. आहे मुलगा, निघाला वायफट, की व्यसनाधीन निघाला, दुःख आहे की नाही तुम्हाला? ते काही म्हणतात ना, बाबा पोरगो पाहिजे, कशाला पाहिजे? अरे जे आहे ते दुःखी, त्यांना जाऊन विचारा. जे आहे त्यामध्ये समाधान हे फार महत्वाचं असतं. काही डोक्यात खूप असतं की मुलगाच पाहिजे,
वंशाला दिवा पाहिजे. कशाला पाहिजे? तुझा दिवा तो लावतो पुढं मग चांगला, मग दुःख होतं. मग सांगता बाबा एकच पोरगा, खूप 90 जाप्पे केले, खूप उपास तापास केले, बाबा बघा ना कसा निघाला हा. आपण सांगतो की नाही असं? बरेच फोन असे मला येतात. म्हणून हे सगळं दुःखाला कारणीभूत आहे. ज्याचं भाग्य त्याच्यासोबत विचार करत नाही बसायचा, फक्त आपण त्याला घडवण्याचं काम करायचं. पुढं तो कसा निघो. काही लोक ना मुलांना काही होत नाही म्हणून घरून दूर बसलेले आहेत. नाही मुलगा कसा राहील किंवा कसं करेल, तुम्हाला काय चिंतेची पडली? द्या ना सोडून, तुमचं काम झालं, तुम्ही संपला. आता तुम्ही काय घरी बसले बिनकाम धामाचं? म्हणून जे म्हणतात ना मुलं पाहिजे, त्यांची अशी गत आहे प्रपंचामध्ये. मुलगी असली तरी ती एक प्रकारची लक्ष्मीच असते. जे दिलं समाधानी राहायचं. आजकाल लोक म्हणतात बाबा आम्ही मुलीवाले सुखी आहोत आणि मुलंवाले दुःखी आहेत. सगळेच नाही बरं का. ज्यांचे काही मुलं कुसंस्कारी निघाले त्यांचं बोलतोय मी. एक संस्कारशील मुलं आहे, त्यांनी आपल्या आईबाबांना नाव कमवलंच की. एकाकडं आहे कुसंस्कारी आहे, पण तो संपत्ती भरपूर आहे, पण संस्कार नाही आहे. तर काय होईल? चालेल का? नाही चालणार. म्हणून आपल्या मुलांना संस्कारी काळाची गरज आहे. म्हणून अध्यात्म फार फार महत्वाचं असतं. हा अर्लक राजा आपल्या आईची आठवण सांगितलेली विसरला आणि त्या विषयामध्ये गुंतून गेला. बघा लई संपत्ती पण कामाची नाही बरं का. ती पण अशी माणसाला वाईट मार्गाकडे घेऊन जाते. अति कोणतंच नको आहे. अति तिथे माती होत असते. अति नाही पाहिजे, मध्य प्रमाणामध्ये पाहिजे. देवाला आपण खूप काही मागत असतो. देव तुम्हाला देतो पण देवाला किती मागा. देवा मी उपाशी नाही राहिलो पाहिजे, आलेला जो साधू आहे तो पण उपाशी नाही गेला पाहिजे, एवढं आपण देवाला मागायचं. अति नको. अति झालं की मग तिकडे ते वाम मार्गाकडे जातं. मग तुम्हाला वाटतो त्याच्याकडे किती भरपूर पैसा आहे, किती श्रीमंत आहे. त्याला विचार जाऊन कसा दुखी येतो. अरे तुम्ही चटणी भाकर खाताना सुखाची ती फार इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सुख समाधान स्वस्थ हे गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि प्रपंचामध्ये हेच तर पाहिजे. अर्लक राजाला अशा प्रकारे तिन्ही तापाने त्रस्त झाला, तो होरपळला. मग त्याला सांगितलं तू जाय माहूरला, तिथे दत्तात्रय प्रभूंची भेट घे. भेट घेतल्यानंतर तुझ्या ठिकाणी जे तिन्ही ताप आहेत, तिन्ही ताप म्हणजे कोण? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. दैविक ताप कोणता? तो संसाराने पोळला ना तो. आदिभौतिक जे काही सगळं होतं निघून गेलं. भौतिक सुख साधने जी होती ती निघून गेली. त्याचं कुठंच मन लागत नव्हतं, तो होरपळलेला होता. आपलं असं होतं, दुःख असेल ना आपलं मन कशामध्येच लागत नाही. किती राहू द्या. म्हणतात ना अहो सोन्याचा घास समोर ठेवला तो गोड लागतो का? आपलं मन जर उदास असेल तर, किंवा आपलं मन स्थिर नसेल तर, किंवा काही दुःख असेल तर लागेल का आपल्या अंगी? नाही लागत ते. म्हणून समाधान फार महत्वाचं असतं. ह्या राजाला समाधानच नव्हतं. त्याला सांगितलं तुला समाधान पाहिजे ना, जा माहूर परिसरामध्ये जा, दत्तात्रय प्रभूंची भेट घे, तुला ते भेटतील, नंतर तू शांत होणार आहेस. आणि मग हा अर्लक आपल्या भावाची, आपल्या आईची विनंती भावाने सांगितल्यानंतर आईचे शब्द त्याला आठवले. मग तो फिरत फिरत माहूर परिसरामध्ये आला. तुम्ही माहूर केलं असेल तिथे छोटं स्थान आहे, मंदिर बघा, तिथे ते पादुका आहेत, ते स्थानच आहे आपलं. ते आहे अर्लक राजा दत्तात्रय प्रभूंची झालेली भेट. म्हणजे आपण विशेष तलाव करतो आणि वर जातो आणि मग तिकडं द्वैदेवाच्या भेटी करतो. शंकराचार्यावर प्रधान स्थान छोट्या मंदिरामध्ये, आणि खाली आहे बघा ते अर्लक राजा, त्याच्या पुढे वृश्चिक ऋषी आणि यदुराजा भेट आहे. तिथे दत्तात्रय प्रभूंनी त्याला मातंग वेशामध्ये दर्शन दिलं. कुणाला? अर्लकाला. मातंग वेशामध्ये. दत्तात्रय प्रभूंचा अवतारच अलौकिक आहे. ते सरळ दर्शन कधी तुम्हाला देणारच नाही का? ते अमोघ सांगितले. ते कोण्या पद्धतीने होईल किंवा कोण्या वेशामध्ये होईल किंवा कुठे होईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून ते अमोघ. काय शब्द केला? दर्शन कामना देण्याची नाही, आणि झालं तर ते वायाला जाणार नाही, म्हणजे तो उद्धरलाच की म्हणाले. अमोघ आहे. मातंग विषामध्ये अर्लकाला दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलं
आणि बघितल्याबरोबर त्याला सांगतात की शंभली शंभली शंभली, हे अर्लक राजा शांत हो शांत हो शांत हो. का ती वाणी अमृत वर्षणी. दत्तात्रय प्रभूंनी असं राजा शांत हो म्हटल्याबरोबर तो अर्लक एकदम शांत झाला, त्याचं मन शांत झालं. जे काही पोळलेलं होतं सगळं दुःख विसरून गेलेलं आहे. हे परमेश्वराच्या वाणीचं सामर्थ्य असतं. किंवा बघा, एखादे साधक आहेत, संत महात्मे आहेत, काही दुःख तुम्हाला झालं असेल, आपण त्यांच्याकडे आपलं दुःख सांगतो. ते जर म्हटले शांत व्हा शांत व्हा, तर काय होतं, आपलं सुद्धा मन विसावतं. का? त्या वाणीचं सामर्थ्य असतं. किंवा एखाद्या संतांचं निरूपण आपण ऐकलं, की लीळा आपण ऐकली, आपण म्हणतो की बाबा आम्ही ना लीळा ऐकून शांत झालो. का असतं ते? वाणीचं सामर्थ्य असतं किंवा तो वाणीतला गोडवा असतो. एखादा असं करू शकेल. दत्तात्रय प्रभूंनी त्याला शांत केलं आणि मग दत्तात्रय प्रभूंची अमोघ वाणी ऐकल्यानंतर तो अर्लक राजा शांत झाला. शांत झाल्यानंतर दत्तात्रय प्रभू दर्शन त्यांना झालं आणि मग अर्लक राजा दत्तात्रय प्रभूंची सेवा करण्यासाठी तिथेच थांबले. एका चिठ्ठीतील वाक्य, आईने आपल्या बाळाला अर्लकाला दत्तात्रय प्रभूंजवळ घेऊन गेलं. आपण पाहतो प्रपंचामध्ये की आपण लहानपणी आई त्या बाळाला झोका देत असते आणि त्याला काहीतरी गुणगुण गुणगुण करत असते. परंतु या ठिकाणी आमच्या मदलसेने तिच्या हातामध्ये झोका नव्हता, तर तिच्या हातामध्ये मोक्षाची दोरी होती, मोक्षाचं सूत्र होतं. आणि आपल्या भावासोबत, इतर भावासोबत अर्लकाचाही उद्धार या ठिकाणी झालेला आहे. दत्तात्रय प्रभूंना आपण प्रार्थना करायची ही, देव दत्तात्रय महाराज ज्याप्रमाणे आपण अर्लकाला शांत केलं, आपण मला कधी शांत करणार, आपल्या वाणीने मी कधी शांत होणार, अशा प्रकारची प्रार्थना आपण दत्तात्रय प्रभूंना करायची आहे. अर्लकानेही वंदन केलं, मदलसेनेही वंदन केलं. त्यांनी सांगितलं कोणाकुणी वंदन केलं, अर्लकाने केलं आणि मदलसेनेही वंदन केलं. आणि जेव्हा अर्लक दत्तात्रय प्रभूंना शरण गेला, तेव्हा आपल्या आईचा, त्या मदलसेचा आनंद गगनात मावेना झाला. तिला इच्छा होती, माझी बाकीची मुलं आले ना, याने सुद्धा परमार्गामध्ये दत्तात्रय प्रभूंना शरण यावं, ही ती इच्छा होती. आजही प्रपंचामध्ये अनेक मुलं इच्छा करतात किंवा अनेक मुली इच्छा करतात की आम्हाला अनुसरावं किंवा मार्गामध्ये जावं, परंतु त्यांचे आईवडील त्यांना अडथळा आणतात. किंवा उपदेश घ्यावा इच्छा असते, परंतु घरातील काही थोर व्यक्ती त्यांना उपदेशासाठी अडचण आणतात. की एखाद्या स्त्रीला वाटतं की मी गुरु करावा, तो पती अडचण आणतो. कधी पती पुरुषाला वाटतं उपदेश घ्यावा, कधी पत्नी अडचण आणते. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाला अडचणी आणतो, परंतु हा संदर्भ लक्षामध्ये ठेवा, हे लीला लक्षामध्ये ठेवा, अशा कुणी कुणाला अडथळे आणू नये. चांगला विचार करायचा, घेतला उपदेश घेऊ द्या, जातो अनुसरणाला जाऊ द्या. एकच आहे ना मुलगी, घेते दीक्षा घेऊ द्या ना. काय प्रपंचामध्ये ढकलून तिला करता आणि काय तिचं प्रपंचामध्ये होणार आहे, जाते जाऊ द्या. नातेवाईक संबंधियांनी कुणी कुणाला अडचण आणू नये. निघालाय परमार्गाच्या देवाच्या वाटेला, जाऊ द्यायचं. असं काही नियम सांगितला का तरुण मुलींनी प्रपंचच करावा, परमार्थ करू नये असं कुठे सांगितलं का? अहो शास्त्रामध्ये सांगितलं सर्वांना अधिकारी आहे. 12 वर्षानंतर प्रत्येक जण या मोक्ष मार्गाला अधिकारी सांगितलेला आहे. असं नाही की आला जन्माला म्हणजे प्रपंचच केला पाहिजे, लग्नच केलं पाहिजे, असं काही कुठे सांगितलेलं नाहीये. फक्त आपल्या मनाच्या भावना आहेत. लोक काय म्हणतील, संबंधी काय म्हणतील, फक्त आपण त्याचा विचार करतो. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी जर म्हणते ना मार्गात जायचं, त्यांना वाट मोकळी करून द्या. ही लीळा लक्षामध्ये ठेवा. आईची इच्छा होती आणि त्या दंडावर चिठ्ठी बांधलेली, उपयोगी पडलं की नाही? आजही काही काही अशा मुली आहेत, वाटलं होतं संन्यास घ्यावा, परंतु बळजबरी ढकललं प्रपंचामध्ये. आणि मग तिकडे ते वायफट माणसं भेटली, संबंधी वायफट भेटले, दुःख त्यांना आहेच की. त्यांना नाही, त्यांच्या आईबापांना दुःख आहे. काही मुलींची पती, काही मुली विधवा झाल्या, दुःख आहेच त्यांना. अरे रे रे, आपण त्यांना अडचण आणलीच, आपण त्यांना जाऊ दिलं असतं. एकाने मला सांगितलं, बाबा
माझी मुलगी खूप म्हणायची मार्गात मार्गात जाते, पण तुम्ही बळजबरी लग्न करून दिलं त्या मुलीचं. आज ती मुलगी विधवा आहे. झालं की नाही दुःख? त्या मुलीला झालं आणि त्या आईबापांना झालं. आणि तेव्हा जर ऐकलं असतं तर झालं नसतं का? चांगलं झालं असतं. म्हणून मुद्दा तुम्हाला मला सांगायचा की जर कोणी उपदेश घ्यायला जातो आहे किंवा दीक्षा घेण्यासाठी जातो आहे, मग कोणी असेल, तरुण असेल, म्हातारा असेल, आज तरुण पिढी बरीच अध्यात्माकडे वळते आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणून बरीच मुलं मुली आता अध्यात्माच्या उंबरठ्यावर उभी आहे. तुम्ही पाहता का नाही, आता अवांतर भरपूर मुलं मार्गामार्गात येतात, मुलं येतात, मुली येतात. का? त्यांना अध्यात्म समजलं, त्यांना त्यांचं हीच समजलं. म्हणून अनुसरणं किंवा ईश्वराशी शरण जाणं हा काही तुमच्या जीवनातला कमीपणा नाही, तो तुमच्या जीवनातला मोठेपणा आहे. आता पुढची गोष्ट जी राहिली, तुम्हाला जिथे आवडेल तिथे तुम्ही जा, तिथे राहा. असं काही नाही ज्याने तुम्हाला उपदेश दिला त्याच गुरुच्या मार्गात राहिलं पाहिजे असं काही नाही. ज्याचा स्वभाव तुम्हाला आवडेल किंवा ज्यांच्याकडे ज्ञान आहे किंवा त्यांचं निरूपण तुम्हाला आवडतं, तुम्ही त्यांच्याही ठायाला जाऊन राहू शकता. असं काही नाही की ज्यांनी उपदेश दिला त्यांच्याच मार्गात गेलं पाहिजे, तो तुमचा गुरु, असं काही नाहीये. मला प्रश्न केला, म्हटले बाबा आमचे गुरु काही तपासणी त्यांचा, आता गुरु कोणाला मानावं? ते माझ्या ग्रुपला आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही मलाही मानू शकता, कारण तुम्ही माझं निरूपण ऐकताच की नाही. मग मी तुमचा गुरु आहे. ज्याचं निरूपण तुम्हाला कोणी असेल, ज्याचं निरूपण तुम्हाला, ज्याचा स्वभाव, ज्याचं निरूपण तुम्हाला असं वाटतं की आपण यांच्या ठिकाणी आपला धर्म सिद्धीत जातो, तशा ठिकाणी जा. इथे काही कोणाला कुठल्या प्रकारचं बंधन नसतं, हे लक्षामध्ये ठेवा. आणि मग तो आर्लकाचाही उद्धार झाला तसा आमचाही उद्धार व्हावा, अशा प्रकारची दत्तात्रेय प्रभूंना लीळेच्या माध्यमातून आपण काय करायची आहे? प्रार्थना करायची आहे. एक कवीने फार सुंदर ओवी लिहिली. आर्लकाचे त्रिताप हरुणी यदुरायासी वयनार्पुनी. आर्लकाचे त्रिताप हरुणी यदुरायासी वयनार्पुनी. करिसित याचा उद्धारो आदि गुरु नमो दत्त गुरु, नमो आदि गुरु, नमो दत्त गुरु. अशा प्रकारे आर्लकाची तिन्ही ताप दत्तात्रेय प्रभूंनी शंभली शंभली म्हणून फेडते झाले. मीही प्रपंचामध्ये दुःखिस्त आहे देवा दत्तात्रेय महाराजा, आपण सुद्धा आमचे ताप फेडावे, अशा प्रकारची प्रार्थना आपण दत्तात्रेय प्रभूंना करायची आहे. तर म्हटले अजून कोणी वंदन केलं ना? रुचिक ऋषी. रुचिक ऋषींनीही देवाला वंदन केलेलं आहे. सांगतात की रुचिक ऋषी हे प्राचीन ऋषी होते. जंगलात दीर्घकाळ त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या करत असताना तू लग्न कर अशी आकाशवाणी झाली. आता यांना वाटलं मी म्हातारा ऋषी, म्हातारा माणूस, मला पोरगी कोण देणार, कोण माझ्यासोबत प्रपंच करणार. आणि मग नारदाच्या सांगण्यावरून नारद सगळीकडे स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्येच नारदांचा विहार वर्तन असतं, फिरणं असतं. नारदाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कुठं काय कुठं काय. एखादा असतो ना खबरी, नारद म्हणजे खबरी होते, त्यांना सगळं माहिती आहे, कुठं काय होतं, कुठं काय चालू होतं, कुठं काय राहतं, कुठं काय होतं, सगळं त्यांना माहिती. मग त्यांनी सांगितलं ऋषी, एक मुलगी आहे गांधीराजाची, फार सुंदर पोरगी आहे, एकुलती मुलगी आहे, तुम्ही गांधीराजाकडे जा. मग गांधीराजाकडे गेले, सांगितलं राजन तुझी मुलगी मला पाहिजे, मला लग्न करायचंय. राजाला वाटलं ऋषी आहेत, जर दिलं तर बरं, नाही द्यावं तर शाप भेटेल. पुन्हा प्रश्न पडला की हा म्हातारा माणूस, याला मुलगी देऊन मी काय करू, आता कसा प्रपंच करणार हा. आणि मग ज्याप्रमाणे हुंड्याने सोयरीक मोडावी त्याप्रमाणे गांधीराजा हुशार होता, त्याने सांगितलं मला 1000 घोडे पाहिजे, पण कसे पाहिजे, पांढरे शुभ्र श्यामकर्ण घोड्यांची मागणी करतो. मग त्यांचे कान काळे आणि पूर्ण रंग मला पांढरा पाहिजे अशी यांनी मागणी केली. रुचिकाला वाटलं असे घोडे कुठे भेटणार. रुचिक ब्रह्माला भेटतो, ब्रह्मदेव सांगतो तो माहूरला जा, दत्तात्रेय प्रभूंकडे जा. बघा प्रत्येकाला माहिती होतं
की दत्तात्रय प्रभू आपली इच्छा पूर्ण करतील. त्याने सांगितलं आमच्याकडे नाही, ते तुझा दत्तात्रय प्रभूंकडे त्यांना भेट. मग रुचिक ऋषी माहूरला दत्तात्रय प्रभूंकडे येतात. दत्तात्रय प्रभूंची तपश्चर्या करतात. दत्तात्रय महाराज प्रसन्न होतात, त्याला तांदूळ देतात आणि सांगतात की रुद्धपूरच्या तलावामध्ये ते टाकायला सांगतात. रुचिक ऋषी जो आहे तो रुद्धपूरला तलाव आहे त्या ठिकाणी येतात. ते तांदूळ टाकतात. तांदूळ टाकल्याबरोबर ते घोडे तयार होतात आणि मग तो घोडे घेऊन निघतात. परंतु त्यांना सांगितलं होतं की तू मागे फिरून बघायचं नाही. दत्तात्रय महाराज देत होते, पण त्यांच्या काही अटी असायच्या. त्याला सांगितलं घोड्यांचा आवाज येईल, तू मागे फिरून बघायचं नाही. जर का फिरून बघितलं हे घोडे गायब होतील. का तर तू म्हणजे वचनाचा भंग दत्तात्रय प्रभूंना झालेला अजिबात आवडत नव्हता. मग त्याला वाटतं खरं आहे का असं, त्याने कधी पाहिलं नव्हतं. आणि मग ते घोडे आले बाहेर, त्या तलावाच्या बाहेर आले आणि मागं फिरून बघितलं, ते गायब झाले. परत गेला कुठेही दत्तात्रय प्रभूंकडे. देवाला सांगतो, देवा माझ्याकडून चूक झाली, मला एकदा माफ करा ना, एकदा तुम्ही मला फक्त बरं द्या. आणि मग जातात, ते पुन्हा तांदूळ टाकतात. टाकल्यानंतर ते 500 घोडे म्हणजे पांढऱ्या रंगाचे आणि काळ्या कानाचे 500 घोडे रुचिक ऋषी घेऊन गांधीराजाकडे जातात. आणि मग गांधीराजा सत्यवती सोबत त्यांचं लग्न लावून देतात. तिच्या पोटी जमदग्नी जन्माला येतात. कोणाच्या पोटी? रुचिक ऋषी आणि सत्यवती पासून कोण आला जन्माला? पुढे जमदग्नी जन्माला आले. आणि मग पुन्हा रुचिक ऋषी तपश्चर्या करून, ते काय प्रपंचामध्ये रमत नाहीये, पुन्हा तपश्चर्या करून ते कुठे जातात? ते जंगलामध्ये निघून जातात. अशा प्रकारे स्वामींनी कथा सांगितलेली आहे. आणि ही सत्यकथा आहे. आणि सत्यकथा असेल तर स्वामी 22 तास सांगतात, नाहीतर मग म्हणतात की आम्ही तुम्हाला सांगू. म्हणजे स्वामींनी कथा सांगितली कोणाची? रुचिक राजाची. अशा प्रकारे रुचिक ऋषीनेही दत्तात्रय प्रभूंना वंदन केलं हे त्यांनी सांगितलं. या कथेच्या प्रसंगी वंदन कधी केलं? या कथेच्या प्रसंगी रुचिक ऋषीने दत्तात्रय प्रभूंना वंदन केलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. रुचिक ऋषी, यदुराजा, रेणुका हे सगळे दत्तात्रय प्रभूंना आपल्या स्वतःच्या हितासाठी शरण आलेले आहेत. यांच्या कथा आपण उद्या पाहणार आहोत क्रमाक्रमाने. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वच जण हे भगवंताला शरण जातात आणि स्तवनही करतात. अशा प्रकारे प्रभू ऋषींनी हे वर्णन केलं. त्याचप्रमाणे सांगतात की म्हटले दत्तात्रय प्रभू नेमके कोणते? संत तुकोबांनी सांगितले की 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत असं म्हटलेलं आहे. परंतु परमेश्वर जो अवतार आहे तो मनुष्य विषयाची माने होत असतो. दुसरं त्यांनी प्रमाण दिलं, दत्तात्रय महायोगी भगवान भूतभावन चतुर्भुजो महाविष्णू योग साम्राज्य दीक्षित. या श्लोकामध्ये 3 शिरे आणि 6 हात असा कुठेही उल्लेख आलेला नाही. म्हणून 1 मुख आणि 2 हात हेच प्रमाण अग्निपुराणामध्ये सुद्धा बघायला भेटतं. म्हणून दत्तात्रय प्रभू जे आहेत ते 1 मुख 2 हातच त्यांना आहेत. 3 मुखी याचा काही कुठे संदर्भ असा आला नाही. जरी आला तो महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार तो अभिप्रेत नाहीये. ते प्रत्येकाचे वेगवेगळे मतं आहेत. कोणी 3 मुखी, कोणी 1 मुखी. तसा तर आपल्या महानुभाव संप्रदायाच्या मताप्रमाणे आपण काय म्हणतो? एकच मुखी मानतो. एकच मुखी म्हणायला सांगितलेलं आहे. तसं आपण तरी पाहणं म्हणजे निसर्ग संमत आहे. मनुष्य कसा जन्मतो? एकच त्याला 2 हात आणि 1 मुख असतं. आणि जो असं जन्मतो तो काय असतो? तो व्यंग्य असतो. मग परमेश्वर अवतार व्यंग आहे का? नाही. परमेश्वर अवतार मनुष्यवेश धारण करतो. त्यामुळे दत्तात्रय महाराज 1 मुखी द्विभुजच आहेत अशा प्रकारे सांगितलं. परंतु म्हणाले गोपालकृष्ण महाराज यांनी तर लहानपणी चतुर्भुज मूर्त दाखवली. संजीव चतुर्भुज देखील सांगितलं की नाही? स्वामी सांगतात, परंतु ते विज्ञान शक्तीचं कार्य होतं.
आना ते आन म्हणे ते विज्ञान सांगितलेलं आहे. तसं आता उदाहरणार्थ जरी सांगता की दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी असं तुम्हाला काही दिसून आलं तर ते विज्ञान शक्तीचं कार्य आहे, परंतु मुळामध्ये परमेश्वर अवतार जो आहे तो मनुष्य वेशाची माने अवतरत असतो. आणि बाकी जे काही जसं गोपालकृष्ण महाराज चतुर्भुज दाखवलं हे विज्ञान शक्तीचं कार्य सांगितलं. परमेश्वर विज्ञान शक्तीचा स्वीकार करतात की नाही? ज्ञान शक्तीचा, विज्ञान शक्तीचा, धर्माचा एक थोबा, ज्ञानाचा थोबा, विज्ञान शक्तीचा एक थोबा, हे थोबे सांगितले की नाही? तसं परमेश्वर विज्ञान शक्तीद्वारे काही आणि कसे दाखवू शकतात. जसं सांगतं की चरित्रामध्ये बायसांनी आग्रह धरला की आमच्याच जेऊरलाच चला, जेऊर मार्गी आहे ना लीळा ती. स्वामी तर नाही बाई आम्ही येणार नाही जेऊरला. मग दत्तात्रय प्रभू तिथून अदृश्य आले, स्वामी आमचे अदृश्य झाले आणि बाईसाला मूर्छेवरून पडली. सुन्ना स्वामी प्रकट होतात. बाई कुठे होते म्हणाले, आईच होतो म्हटले आम्ही. म्हणजे ते प्रत्यक्ष झाले का गायब झालते का ते नाही, फक्त ते विज्ञानाद्वारे तसं त्यांना भास झाला. कोणाला? बाईसांना. तसं परमेश्वर नटेश्वर आहे, तो अनेक रूप धारण करू शकतो. जसं दत्तात्रय प्रभूंनी मातंग वेश, गोंधळी वेश, अवधूत वेश धारण केला की नाही? वेश धारण केले, परंतु दत्तात्रय महाराज हे मनुष्य वेशामध्येच अवतार धारण केला आणि मनुष्य वेशाचेच माने आम्ही दत्तात्रय प्रभूंना आपण महानुभाव तत्वज्ञानी मानत असतो. आणि म्हणून जर कुणी काही म्हणेल 3 शिरे 7 तया माझं दंडवत, परंतु हे काही अभिप्रेत तत्वज्ञानामध्ये नाही. म्हणून मानव संप्रदाय हा एकमुखीच मानणार आहे, एकमुखी परमेश्वराचीच तो उपासना करणार आहे. म्हणून मानव संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. तसं अनेकांची प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी ही वेगवेगळी आहे की नाही? तसं त्यांचा तो व्यापक भाव आहे, परंतु जो सिद्धांत जो अर्थ आहे तो तसं आपण अनेक मतांचा आदर करतोच की, परंतु अनेक मतांचा आदर करत असताना एक सिद्धांत लक्षामध्ये ठेवायचा. दत्तात्रय महाराज हे परब्रह्म परमेश्वराचेच अवतार आहेत. म्हणून मनुष्य विशेष कुठले त्याला 3 तोंड नसतात किंवा 6 हात नसतात, असं कुठल्याही पद्धतीचा प्रकार नसतो. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, मनुष्य विषयाचे निमाने दत्तात्रय प्रभू हे परमेश्वराचाच अवतार आहेत आणि त्यांनाच आपल्याला दंडवत करायचं आहे, वंदन करायचं आहे. म्हणून दत्तात्रय प्रभूंची सेवा फार महत्त्वपूर्ण, त्याचा संदर्भ मी तुम्हाला उद्या सांगेल. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंनी कुणी दर्शन केलं, कुणी वंदन केलं, देवतांनी केलं, ऋषींनी केलं, अनेक जीवांनी केलं, अनेक राजांनी केलं, त्याचे संदर्भ या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेत. काही जे संदर्भ आता यदुराजा, जमदग्नी, परशुराम हे आपण क्रमाक्रमाने पुढे पाहणार आहोत. या कथा तुम्हाला बऱ्याच माहिती आहे, म्हणून अशा प्रकारचं याच्यामध्ये सांगितलं. म्हणून सांगितलं की पुनश्च करूया सुरेश्वर वंदितम देवम त्रैलोक्य लोकवंदितम हरिहरात्म भो वंदे दत्तात्रेय नमस्तुते. श्लोकाचा अर्थ बघितला. दंडवत प्रणाम. मुद्दा